हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 3 मधील चॅप्टर नंबर 2चा जो आहे द मॅजिक पिक्चर त्यातला आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खाली दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर सांगा. ए, व्हॉट डीड सुभा दत्ता डू टू गेट हिज फूड. हा क्वेश्चन आहे की सुभा दत्ता त्याला फूड मिळण्यासाठी काय करत असे. तर आन्सर आहे सुभा दत्ता वूड गेट वूड फ्रॉम द फॉरेस्ट अँड सेल इट टू हिज नेबर. सुभा दत्ता काय जंगलातून फॉरेस्ट आणि तो आपल्या आसपास विके. नेक्स्ट B1, व्हॉट डीड सुभा दत्ता सन वॉन्ट. सुभा दत्ताचे जी मुलं होती त्यांना काय हवं होते. तर आन्सर आहे सुभाष सन वॉन्टेड टू अकंपनी हिम टू द फॉरेस्ट. त्यांना काय सुभा दत्ताला सोबत जायचं होतं, अकंपनी द्यायची होती. C1, व्हॉट डीड सुभा दत्ता सी इन द डीप फॉरेस्ट. सुभा दत्ताला डीप इन द फॉरेस्टमध्ये काय दिसले. आन्सर आहे सुभा दत्ता सॉ 4 ब्युटिफुल फेरीज. सुभा दत्ताला 4 एक सुंदर परीज दिसल्या. डी, व्हॉट डीड द फेरीज ऑफर टू सुभा दत्ता. त्या ज्या फेरीज होत्या त्यांनी सुभा दत्ताला काय ऑफर केले. द फेरीज ऑफर्ड सुभा दत्ता टू स्टे विथ अस अँड सेड दे वूड टेक केअर ऑफ हिज फॅमिली. त्या फेरीजने सुभा दत्ताला ऑफर केली की तू आमच्यासोबत राहा आणि आम्ही तुझ्या फॅमिलीची काळजी घेऊ. क्वेश्चन नंबर सेकंडकडे वळूया. कंप्लीट द गिवन पॅराग्राफ युजिंग द वर्ड्स फ्रॉम द स्टोरी द मॅजिक पिक्चर. खाली दिलेला जो पॅरा आहे तो मॅजिक पिक्चरचा तो काय करा, खाली दिलेले जे वर्ड्स आहेत ऑप्शनसाठी ते वापरून पूर्ण करा. चला तर मग सुरुवात करूया. सुभा दत्ता डिड नॉट टेल एनीवन अबाउट द काय डॅश पिक्चर. तर मॅजिक पिक्चर. हिज फॅमिली एट डॅश फूड फॉर ऑल देअर मील्स. ते त्यांच्या जेवणात काय हे करत होते, कुठले फूड घेत होते तर डिलिशियस. नेक्स्ट, देअर नेबर्स वेअर जेलस ऑफ देम. वन डे सुभा दत्ता डिसाइडेड टू थ्रो अ डॅश फॉर हिज नेबर. तर सुभा दत्ताचे काय येणार तर इथे फिस्ट म्हणजे मेजवानी. एव्हरीवन एन्जॉय द डिलिशियस फूड अँड डॅश सुभा दत्ता अँड हिज फॅमिली. तर थँक्स. सुभा दत्ता वॉज सो हॅपी दॅट ही पुट द पिक्चर ऑन हिज हेड अँड स्टार्टेड डॅश तर डान्सिंग. सडनली द पिक्चर फेल ऑन द फ्लोर अँड ब्रोक इन टू पीसेस. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डू द फॉलोइंग लाईन इन द स्टोरी मीन्स. टिक द करेक्ट ऑप्शन. म्हणजे खाली दिलेले जे लाईन्स आहेत ते स्टोरीमध्ये दिलेले त्याचे मीनिंग काय ते सांगा. तर फर्स्ट वन, सीइंग देम हिज एक्स फेल फ्रॉम हिज हँड. त्यांना पाहून त्याची काय हातातली कुऱ्हाड खाली पडली. तर 3 ऑप्शन दिलेत, मी तिन्ही वाचते मग आपण सांगूया कुठलं करेक्ट आहे. वेन सुभा दत्ता सॉ द फेरीज ही गॉट स्केअर्ड. तर सुभा दत्ताने जेव्हा फेरीजला पाहिलं तेव्हा तो खूप घाबरला. सेकंड ऑप्शन आहे वेन सुभा दत्ता सॉ द फेरीज ही कुड नॉट बिलीव्ह इट. आणि सुभा दत्ताने जेव्हा फेरीजला पाहिलं तेव्हा त्याला विश्वास बसला नाही. आणि ऑप्शन नंबर 3 आहे सुभा दत्ता वॉज सो हॅपी टू सी द फेरीज. सुभा दत्ताला जेव्हा फेरीज बघितल्या तेव्हा तो खूप आनंदी झाला. तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. का तर त्याला काय विश्वास नव्हता, विश्वास बसेना, बिलीव्ह इट. टिक त्याला करायचं आहे. आता आपण बीकडे बघूया. द नॉईज स्टार्टल्ड द फेरीज. काय त्या आवाज ऐकून फेरीज चकित झाल्या. कशाने तर पाहूया. द फेरीज वेअर डिस्टर्ब टू हिअर द नॉईज. आणि सपोजली त्या फेरीज काहीतरी करत असतील आणि त्या काय झाल्या डिस्टर्ब झाल्या. सेकंड, द साऊंड ऑफ द एग्स सरप्राईज द फेरीज.
आणि जो कुऱ्हाडीचा आवाज होता त्याने त्या फेरीज काय झाल्या, सरप्राईज झाल्या. आणि थर्ड वन आहे द फेरीज वॉज स्केअर्ड ऑफ सुभादत्ता, आणि सुभादत्ताला पाहून फेरीज खूप घाबरल्या. तर ना असं तिन्ही पण ऑप्शनमधलं करेक्ट ऑप्शन कुठलं होईल मग, फर्स्ट वन. द फेरीज वेअर डिस्टर्ब टू हिअर द नॉईज, त्या आवाजाने त्या फेरीज होत्या त्या काय झाल्या, डिस्टर्ब झाल्या, म्हणून फर्स्ट वनला टिक. C1. सुभादत्ता वॉज सरप्राईज टू सी दॅट अ डिलिशियस मील वॉज स्प्रेड आउट बिफोर देम, आणि त्याचं मिनिंग आहे सुभादत्ताला काय त्याच्या आसपास आहे ना जे जेवण बघून आहे ना तो काय झाला, सरप्राईज झाला. तर त्याचा तिन्ही ऑप्शन वाचूया. सुभादत्ता वॉज थिंक हाऊ द फूड केम देअर विदाउट एनी किचन अँड अदर मटेरियल, म्हणजे सुभादत्ता विचार करू लागला की आहे ना इथे फूड म्हणजे जेवण कुठून आलं, का तर इथं कुठलं किचन दिसत नाही आहे आणि त्याचं कुठलं मटेरियलसुद्धा दिसत नाही आहे. सेकंड वन आहे सुभादत्ता वॉज एक्सायटेड टू सी द फूड, आणि सुभादत्ताला ते जेवण पाहून तो खूप एक्सायटेड झाला होता. थर्ड वन, सुभादत्ता फेल्ट मोर हंग्री आफ्टर सीइंग द फूड, आणि आहे ना सुभादत्ताला ते सगळं जेवण पाहून खूपच आहे ना भूक लागली. असं काही होतं का, तर नाही. तर ऑप्शन वन, सुभादत्ता वॉज थिंकिंग हाऊ द फूड केम देअर विदाउट एनी किचन अँड अदर मटेरियल. D1कडे वळूया. द फेरीज वेअर सॅड बट दे गेव हिम द पिक्चर, परी ज्या होत्या त्या काय उदास झाल्या, सॅड झाल्या, पण तरीही त्यांनी त्याला पिक्चर दिलं. तर ऑप्शन वाचूया. द फेरीज डिड नॉट वॉन्ट सुभादत्ता टू गो बॅक, आणि फेरीजना असं वाटत होतं की यांना सुभादत्ताने त्याच्या घरी जाऊ नये. सेकंड, द फेरीज वेअर अपसेट विथ सुभादत्ता, आणि यांना फेरीज ह्या काय सुभादत्तावर अपसेट होत्या. आणि थर्ड आहे दिस पिक्चर वॉज व्हेरी डिअर टू फेरीज बट दे हॅड टू कीप देअर प्रॉमिस अल्सो, हे जे पिक्चर होतं ते आहे ना फेरीजचं खूप आवडतं होतं, पण तरीही आहे ना त्यांनी काय तर सुभादत्ताला प्रॉमिस केलं होतं, म्हणून त्यांना त्याला द्यावं लागलं. तर ऑप्शन थर्ड इज करेक्ट. E1. सुभादत्ता डिड नॉट टेल एनीवन अबाउट द मॅजिक पिक्चर, सुभादत्ताने त्या मॅजिक पिक्चरबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही. तर ऑप्शन वाचूया. सुभादत्ता डिड नॉट ट्रस्ट एनीवन, सुभादत्ताला कोणावर विश्वास नव्हता. सुभादत्ता वॉन्टेड टू कीप इट अ सिक्रेट, सुभादत्ताला हे काय सिक्रेट ठेवायचं होतं. थर्ड वन, सुभादत्ता वॉज अपसेट विथ हिज फॅमिली, आणि सुभादत्ता त्याच्या फॅमिलीपासून काय होता, अपसेट होता. असं काही होतं का, नाही. तर सेकंड ऑप्शन करेक्ट आहे की सुभादत्ता वॉन्टेड टू कीप इट सिक्रेट, सुभादत्ताला हे सिक्रेट ठेवायचं होतं. चला तर मग क्वेश्चन नंबर 4कडे वळूया, नेक्स्ट पेजकडे. क्वेश्चन नंबर 4, बेस्ड ऑन द इव्हेंट्स इन द स्टोरी fill the information and complete the following graphical organizer. चला तर मग जो खाली दिलेला ग्राफिकल ऑर्गनायझर आहे हा आपण कंप्लीट करूया. फर्स्ट, टायटल ऑफ द स्टोरी. टायटल ऑफ द स्टोरी काय आहे त्याची, तर द मॅजिक पिक्चर. आता सेकंड पॉईंट आहे मेन कॅरेक्टर्स. मेन कॅरेक्टर काय आहे त्यातले, सुभादत्ता अँड फेरीज. थर्ड, बिगिनिंगला काय होतं, तर सुभादत्ता गोज टू फेच वूड डीप इन द फॉरेस्ट. थर्ड, मिडलमध्ये त्या स्टोरीमध्ये मिडलमध्ये काय होतं, तर सुभादत्ता गेट द पिक्चर फ्रॉम द फेरीज अँड कम बॅक होम. आणि एंड काय होतो त्या स्टोरीचा, द पिक्चर फेल ऑन द फ्लोर अँड ब्रोक इन टू पीसेस. आणि ह्या सगळ्याच ह्याच्यावरून स्टोरीवरून आपल्याला काय मेसेज मिळतो, तर वी शूड हॅव कंट्रोल ओव्हर आवर इमोशन, आपण आपल्या इमोशनवरती काय कंट्रोल केलं पाहिजे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 5,
राईट द नेम ऑफ द स्पीकर्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इन द स्टोरी इन द ब्लँक गिवन अलॉंगसाईड. जे आहे ना काय खाली दिलेले सेंटेन्स आहेत हे कुणी बोललेत आणि त्यांचं नाव आहे ना काय अलॉंग साईडला म्हणजे जी रिकामी जागा दिली आहे तिथे भरा. A1 आय ॲम अ पुअर वुडकटर. हे कोण आहे म्हणतं आहे तर सुभा दत्ता. B1 वी विल लुक आफ्टर यू अँड युअर फॅमिली. आम्ही तुझी आणि तुझ्या फॅमिलीची काळजी घेऊ किंवा तुला पाहू. कोण म्हणतं हे तर फेरीज. C1 कॅन आय प्लीज टेक द मॅजिक पिक्चर. हे आहे ना कोण म्हणतं की मला ही काय मॅजिक पिक्चर मिळेल का तर आहे ना सुभा दत्ता. D1 आय विश यू हॅड टोल्ड मी अबाउट दिस अर्लियर. आणि काय हे जर तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर असं कोण म्हणतं तर सुभा दत्ताज वाईफ. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा प्रॅक्टिस झोन समजला असेल आणि तुम्हाला अजून काही व्हिडिओजबद्दल काही माहिती हवी असेल किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला तसे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.